अजित पवार गटाच्या नाशिकमधल्या पदाधिकाऱ्यांची आज बैठक होणार आहे। भुजबळांच्या राजीनाम्याबाबतच्या गौप्यस्फोटानंतर या बैठकीचं आयोजन करण्यात आलंय। पदाधिकाऱ्यांच्या बैठकीमध्ये काय चर्चा होणार याकडे लक्ष लागलेलं आहे। उद्धव ठाकरेंच्या कोकण दौऱ्याचा आजचा दुसरा दिवस आहे। राजापूर आणि रत्नागिरीमध्ये आज ठाकरे तोफ धडाडणार आहे, तर उद्धव ठाकरे आज राजन साळवींची निवासस्थानी जाऊन भेट घेणार आहेत। मनोज लेले आमचे प्रतिनिधी या संदर्भातली अधिक माहिती देतील। मनोज, उद्धव ठाकरेंचा आजचा दौरा कसा असेल? ठिकाणी आजचा ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा आज रत्नागिरी जिल्हा दौरा आहे। कोकण दौऱ्याचा हा आजचा दुसरा दिवस आहे। राजापूर, रत्नागिरी आणि चिपळूण अशा 3 ठिकाणी त्यांच्या कॉर्नर सभा या ठिकाणी होणार आहेत। आपण सध्या रत्नागिरीतल्या आठवडा बाजार परिसरामध्ये आहोत आणि याच ठिकाणी जनसंवाद मेळाव्याच्या माध्यमातून ते ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांसोबत या ठिकाणी संवाद साधणार आहेत। त्यांची दौऱ्याची पहिली सुरुवात ही राजापूरपासून होणार आहे। राजापूरमध्ये जवाहर चौकामध्ये त्यांची या ठिकाणी जनसंवाद मेळावा या ठिकाणी होईल, त्यानंतर रत्नागिरीमध्ये होईल आणि त्यानंतर चिपळूणमध्ये होईल। त्याचबरोबर एसीबी कारवाई झाल्यानंतर पहिल्यांदाच उद्धव ठाकरे हे राजन साळवींच्या घरी या ठिकाणी जाणार आहेत आणि त्यामुळे खऱ्या अर्थानं या भेटीला खूप महत्त्व आलेलं पाहायला मिळतं आहे। सध्या या दौऱ्याची तयारी पूर्ण झालेली पाहायला मिळते। विविध ठिकाणी सध्या फ्लेक्स आणि उद्धव ठाकरे गटाचे झेंडे या ठिकाणी लागलेले पाहायला मिळत आहेत। आज नेमके उद्धव ठाकरे यांची तोफ कोणावर धडाडणार याची उत्सुकता सर्वांना लागून झालेली आहे, कारण राजापूर हा बारसू रिफायनरीच्या दृष्टीनं खूप महत्त्वाचा या ठिकाणी वीक पॉईंट असणार आहे आणि त्या संदर्भात नेमकी भूमिका उद्धव ठाकरे नेमकी काय घेतात हे खूप महत्त्वपूर्ण असणार आहे आणि त्याच अनुषंगानं हा दौरा जो आहे तो या ठिकाणी खूप महत्त्वपूर्ण मानला जातोय। वृषाली, धन्यवाद मनोज दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।